कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पुण्यातील पर्यटकांच्या थारचा भीषण अपघात, 2 दुचाकींना जोरदार धडक, परवेज हमदुले यांचा जागीच मृत्यू, अपघातग्रस्त थार पोलिसांच्या ताब्यात। सिनार मास प्रकल्पासाठी कांदळवनांची तोड, MIDC विरोधात भाजप नेते आक्रमक, 400 ते 500 मीटर कांदळवन नष्ट केल्याचा आरोप, गुन्हे दाखल करण्याची होतीये मागणी। प्रीपेड मीटर कुठेही बदली नाहीत, पोस्टपेड मीटर बदलीला प्राधान्य, ग्राहकांना होणार थेट फायदा, तक्रारींसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू। आणि साने गुरुजी कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न, LP इंग्लिश स्कूलचा दबदबा, धनश्री केंद्रे द्वितीय तर वैष्णवी साबळे तृतीय, विद्यार्थ्यांच्या कथाकथन कौशल्याला मिळाले व्यासपीठ। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक भीषण अपघात घडला असून पुण्यातून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या थार वाहनाने एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे। थार वाहनाने 2 दुचाकींना जोरदार धडक दिली। या अपघातात श्रीवर्धन येथील र.ना. राऊत हायस्कूल परिसरात हा अपघात घडला। या अपघातात परवेज हमदुले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। अपघातग्रस्त थार वाहन आणि वाहनातील 3 जणांना श्रीवर्धन पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले। मात्र अपघातावेळी वाहन चालवणारा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। मृत्यूच्या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले असून रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे। टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधात कर्जत तालुक्यातील भिवपुरी परिसरातील स्थानिकांनी जोरदार एल्गार पुकारला। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले। हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक या उपोषणात सहभागी झाले। स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्यांमध्ये टाटा पॉवरकडून करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जाणे आणि पाणी स्रोत आटणे या समस्यांवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी झाली आहे। यासोबतच स्वतंत्र फिल्टर प्लांट बसवावा, स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार द्यावा, शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई द्यावी, तसेच तपकीरवाडी धनगरवाडीचे तात्काळ पुनर्वसन करावे अशा विविध मागण्या आंदोलकांनी लावून धरल्यात। जोपर्यंत मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। टाटा कंपनीच्या मजूर प्रशासनाच्या विरोधात गेले 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे असतील, मी स्वतः असेल, शेतकरी कामगार पक्ष तानाजी मते असतील, आम्ही सर्वच जण गेले 1-1.5 वर्ष प्रशासनाशी वेळोवेळी स्थानिकांना रोजगारांचा प्रश्न असेल, इथे असलेल्या कामधंद्याबद्दल, इथे असलेल्या आदिवासी वाडे असतील, तपकरेगड गाव असेल, करेडवाडी गाव असेल, इथं प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात वेळोवेळी प्रशासनाशी त्या लोकांशी बोलत असताना गेले 1-1.5 वर्ष फक्त त्यांनी एका विशिष्ट लोकांची फक्त मदत करायची, बाकी कुणाला जुमानायचं नाही, या पद्धतीने कामकाज चालू असताना 1 वर्ष फक्त आम्ही पत्रव्यवहारच करत होतो। पण शेवटीला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आमरण उपोषण करून या ठिकाणी त्यांच्या घराचा असेल, रोजगाराचा असेल, यासाठी आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी आज सकाळपासून चालू केलंय। आणि भाऊ बोलल्याप्रमाणे अजून 2 तास आम्ही या ठिकाणी वाट बघू, त्यानंतर आमची पुढची वाटचाल या कंपनीच्या दिशेने असेल आणि त्याचा सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, स्थानिक पोलीसची असेल। टाटा पॉवरच्या मनमानी कारभाराला कंटाळलेली ग्रामस्थ मंडळी असतील, परिसरामधील सर्व स्थानिक तरुण मंडळी असतील, यांच्या टाटा पॉवरच्या प्रशासनाविरुद्ध आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नेते नितीनजी सावंत आणि मी सुधाकर घारे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते तानाजी मते आम्ही तिघांचं मिळून एक इथे आम्ही टाटा पॉवरच्या विरुद्ध उपोषण करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे
का टाटा कंपनीने कुठलीही आजपर्यंत पुनर्वसनाची एक प्रक्रिया केलेली नाही, परंतु कोणाला तरी पाठवून मुद्दाम त्या लोकांना अति अशिक्षित आहेत, ते विशेष जातीचे आहेत, त्यांची कशा पद्धतीने फसवणूक करावं यासाठी त्यांनी अशा कुठल्या तरी सरपंच, माजी सरपंच या लोकांना पाठवलं आणि त्यांना शांत बसवण्यासाठी त्यांना खोटा नारळ फोडून तुमच्या पुनर्वसनाचं आम्ही भूमिपूजन केलंय असं त्यांना एक खोटं आश्वासन दिलं आहे. त्या ज्यांनी जी अशी प्रक्रिया केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही आज या उपोषणाच्या माध्यमातून मागणी केली आणि त्यांनी जर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सर्वजण इथून उठल्यावर पोलीस स्टेशनला जाणार आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने सूचना करणार आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करताना सुमारे 400 ते 500 मीटर कांदळवनांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या पल्लवी पाटील यांनी केला. ही घटना 15 नोव्हेंबर 2025 रोजी घडल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून MIDC कडून पर्यावरणाचा उघड विध्वंस करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे निवेदन सादर करत तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शहापूर औद्योगिक क्षेत्राला 2006 पासूनच स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून लोकांचे आक्षेप डावलून हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला. सर्वे नंबर 596 मधील कांदळवन कत्तलीबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच वन विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचं नमूद करण्यात आलंय. MIDC अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, पर्यावरणीय हानीचा वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा आणि कामांना तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी कांदळवन तोडीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसून केवळ तलावात कचरा आणि राख टाकल्याबाबत तक्रार मिळाल्याचं स्पष्ट केलंय. MIDC मार्फत सिनारमस कंपनीचा धेरण शहापूर औद्योगिक पोहोच रस्ता जो चालू आहे त्या पोहोच रस्त्यामध्ये कांदळवन विभागाचे काही झाडं आहेत ती बेकायदेशीररित्या कत्तल चालू आहे. आम्ही वन विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता आमची तक्रार घेतली नाही. त्यामुळे मी आज जिल्हाधिकारी तसेच SP मॅडमकडे आज निवेदन पत्र आम्ही सादर केलं आणि शेतकरी तसंच पर्यावरणावर जर घात होत असेल तर तो मी कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही. आम्ही ग्रामस्थ, धाकटे शहापूर ग्रामस्थ तसेच मोठे शहापूर आणि धेरण ग्रामस्थ अशा या गोष्टींना बळी पडणार नाहीत आणि न्यायालयात जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. अलिबाग तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागाव परिसरात 6 जणांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याने आक्षी येथे आणखीन 2घांवर हल्ला केला. या सलग हल्ल्यांमध्ये एकूण 8 जण जखमी झालेत. वर्दळीच्या वर्तकाळी परिसरात हा प्रकार घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुणे आणि रोहा येथून विशेष बचाव पथक दाखल झाले असून सुमारे 80 वनकर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतलाय. अरुंद जागेत बिबट्याला डार्ट मारण्यात आले होते, मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तो पुन्हा पसार झाला. वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आल्यानं नागरिकांची चिंता अधिकच वाढली असून परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून प्रीपेड मीटरची कुठेही बदली केली जात नाही, तर सध्या पोस्टपेड मीटर बदलीचे काम सुरू आहे अशी स्पष्ट माहिती भांडूप परिमंडळ विभागाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पोस्टपेड मीटर बदलल्यामुळे वीज वापराची अचूक नोंद, बिलातील पारदर्शकता आणि ग्राहकांना होणारा आर्थिक फायदा वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. प्रीपेड मीटरबाबत ग्राहकांमध्ये गैरसमज पसरवले जात असून महावितरण कोणावरही प्रीपेड मीटर सक्तीने लादले जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महावितरणचा जो काही हा मीटरचा विषय आहे हा केंद्र शासनाच्या RDSS योजनेच्या अंतर आहे. महाराष्ट्र शासनानं सुद्धा याला मंजुरी दिली, महावितरण MRC सुद्धा याला मंजुरी दिलेली आहे. याच्यामध्ये जो विषय आहे की प्रीपेड मीटरची सक्ती कुठेही आपण करत नाहीये. जे मीटर्स आता आपण बदली करतोय ते सगळे मीटर्स हे पोस्टपेड आहेत आणि पोस्टपेड मीटर संदर्भामधली सगळ्या ज्या काय प्रशासकीय आणि शासकीय मान्यता आहेत त्याची पूर्ण हे करूनच आपण या पद्धतीने मीटर बदलतो. आणि या मीटर्सचं खास वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ग्राहकांना फायदा होणार आहे. कारण आज जे काही टॅरिफ MRCनं अप्रूव्ह केलेलं आहे त्याच्यात सोलर अवर्समध्ये ग्राहकांना जी काय स्वस्तात विजेचा बेनिफिट मिळणार आहे आणि जो पुढच्या वर्षांमध्ये अजून वाढत जाणार आहे.
तर स्वस्त विजेचा बेनिफिट घ्यायचा असेल किंवा आपल्या विजेच्या वापराची दैनंदिन माहिती जर घ्यायची असेल तर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं ग्राहकांच्या दृष्टीने हे सगळ्यात जास्त सोयीचं आहे. त्याचबरोबर महावितरणला सुद्धा आपले जे काही लॉसेस आहेत किंवा हे कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. नवीन तंत्रज्ञान हे ग्राहकाच्यासाठी आणि महावितरणसाठी सुद्धा फायद्याचं असल्यामुळे सर्व ग्राहकांनी याचा लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या संदर्भातल्या कुठल्याही तक्रारी असतील तर महावितरणचे सर्व कर्मचारी सर्व अधिकारी हे शंका निरसन करायला सदैव तत्पर असतील आणि याबाबतच्या कुठल्याही ज्या काही भ्रामक समजुती समाजामध्ये पसरलेल्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी महावितरणची टीम सदैव कार्यरत. गेल्या काही दिवसांपासून कोकणात जाणवणाऱ्या थंडीमुळे हापूस आंबा बागायतदारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. या थंडीचा थेट सकारात्मक परिणाम आंब्याच्या झाडांवर होत असून यंदाचा हंगाम चांगला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सध्या कोकणात सुरू असलेल्या थंड वातावरणामुळे आंब्यांच्या झाडांना चांगल्या प्रकारे मोहर फुटू लागला. बहुतेक बागायतदारांनी पहिली फवारणी पूर्ण केली असून त्यामुळे पालवी आणि मोहर दोन्ही जोमात असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक बागांमध्ये झाडं मोहरांनी बहरलेली पाहायला मिळतात. कृषी तज्ज्ञांच्या मते ही थंडी आणखीन काही दिवस कायम राहिली तर मोहर अधिक दर्जेदार येईल आणि यंदा हापूस आंब्याचं उत्पादन समाधानकारक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हापूस बागायतदारांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झालंय. देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या विजय दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील NDMC कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वेटरन्स इंडिया संस्थेच्या वतीनं भव्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांना शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रतिष्ठेचा प्राईड ऑफ नेशन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. या दिमागदार सोहळ्याला संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वेटरन्स इंडिया संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर BK मिश्रा, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे, मार्गदर्शक श्रीराम लालजी, विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि लष्करी क्षेत्रातील निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर कारभारी काळे यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. शिवप्रतिष्ठान करंजाडे आणि शिवमावळे यांच्या संकल्पनेतून करंजाडे परिसरातील महिलांसाठी आणि लहान मुलींसाठी लाठीकाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा उपक्रम अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत महिलांनी आणि मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः कसे करावे, आत्मविश्वास कसा वाढवावा आणि संकटाच्या वेळी कसे सक्षमपणे उभे राहावे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सुनील अंबावडे, संदीप पाटील, अविनाश ठोसर, राकेश कुसळे, अथर्व घाडगे, ओमकार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यजित पाटील यांनी मार्गदर्शन करताना करंजाडीतील महिलांना लाठीकाठीचे प्रशिक्षण देऊन आत्मरक्षणासाठी सक्षम केले जाईल. महिलांशी कोणी असभ्य वर्तन केल्यास शिवमावळे त्याला जशास तसे उत्तर देतील अशा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. सध्याच्या काळात महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचं विशेष कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पेण मंडळाचा मनोरंजन 2025 हा वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्य विद्युत वितरण मंडळाच्या भांडूप परिमंडळ विभागाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांची उद्घाटक आणि प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी सादर केलेली विविध नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉक्टर दत्ता कोहिनकर यांनी मनाची अमर्याद शक्ती आणि तणावमुक्ती या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. काही उपस्थितांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून त्यांनी तणाव कमी करण्याचे सोपे उपाय सांगितले. या सोहळ्यात पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय बिक्कड, विविध विभागांचे कार्यकारी अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा सोहळा महत्त्वाचा ठरला. महावितरणतर्फे दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी दरवर्षी हे कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी रायगड जिल्ह्यातला कार्यक्रम रोहा नगरीत आजपास संपन्न होतोय. तर यासाठी स्पेशल माइंड ट्रेनर दत्ता कोहिनकर यांचं एक व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर काही नाट्यकृतीत सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकरता आयोजित करण्यात आलेले आहे.
या माध्यमातून दैनंदिन काम करत असताना कर्मचाऱ्यांच्यावरती जे ताणतणाव येतात त्याचं कुठेतरी निराकरण करून कर्मचाऱ्यांना जास्त मोटिवेशन करून ग्राहक सेवेसाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी महावितरण दरवर्षी अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असते. या उपक्रमासाठी रोहा आणि परिसरातील पूर्ण महावितरणच्या टीमनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व महावितरणचे कर्मचारी हे या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. तर या कार्यक्रमानंतर पुन्हा नवीन ऊर्जेनं महावितरणचे पूर्ण कर्मचारी रायगड जिल्ह्यातील जनतेची सेवा अधिक जोमानं करतील आणि महावितरणची उद्दिष्ट ही नक्कीच पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे. खेड तालुकास्तरीय साने गुरुजी कथाकथन स्पर्धेमध्ये LP इंग्लिश स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलंय. शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे. सोमवारी 15 डिसेंबर रोजी LP इंग्लिश स्कूल खेड येथे या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील अनेक नामांकित शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या कथाकथन कौशल्याला चालना मिळावी तसेच साने गुरुजींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशानं ही स्पर्धा घेण्यात आली होती. लहान गटामध्ये म्हणजे इयत्ता 5वीत धनश्री केंद्रे हिने प्रभावी कथाकथन शैली, भावपूर्ण सादरीकरण आणि आशयपूर्ण मांडणीच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटामध्ये इयत्ता 8वी ते 10वीच्या गटामध्ये इयत्ता 9वीतील वैष्णवी साबळे हिने आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशामागे तांबे सर आणि मसेकर सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल्याचं सांगण्यात आलं. कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि परीक्षक उपस्थित होते. या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक आणि शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून शाळा भविष्यातही अशीच यशस्वी परंपरा कायम राखेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.